गुड मॉर्निंग मुलांनो. आज आपण पाहत आहोत इयत्ता 12वीचा लेसन नंबर फर्स्ट, पॉप्युलेशन, पार्ट फर्स्ट. In that we see first physical factors which affecting on population. In that 4 factors are important: landforms, climate, availability of water and soils. After that we see human factors affecting on population distribution. In that we see agriculture, mining, third one is transportation, and today we will see fourth topic, that is urbanization. The growth of industries is responsible for the development of towns and cities. Cities offer better employment opportunities, educational and medical facilities, better means of transport, communication and entertainment. म्हणजे नागरीकरण हे उद्योगधंद्यांच्या विकासामुळे छोटी मोठी शहरे जी विकसित होतात, वाढत्या लोकसंख्येच्या गरजा भागवण्यासाठी मग वाहतूक, व्यापार आणि इतर सेवा देणाऱ्या तृतीयक व्यवसायांमध्ये वाढ होते. नगरांमध्ये असणाऱ्या रोजगाराच्या संधी असतील, चांगली वाहतूक व्यवस्था असेल किंवा शिक्षण व आरोग्याच्या दर्जेदार सोयी असतील, यामुळे जगातील अनेक प्रदेशांमध्ये नागरी वस्त्यांचे सलग पट्टे आढळतात. उदाहरणार्थ मुंबई असेल, दिल्ली असेल यासारखी शहरे. त्याच्यानंतर आपण बघणार आहोत लोकसंख्या वितरणावरती परिणाम करणारा 5वा घटक, तो म्हणजे पॉलिटिकल फॅक्टर्स अँड गव्हर्नमेंट पॉलिसीज, राजकीय घटक व शासकीय धोरणे. द policies of various governments are to affect population distribution and density. A government may choose to promote population in an area or depopulated it. म्हणजे वरील सर्व घटकांशिवाय आपण जर बघितलं तर शासनाच्या विविध धोरणांचाही लोकसंख्येच्या वितरणावर आणि घनतेवर परिणाम होत असतो. म्हणजे शासनाच्या धोरणामुळे एखाद्या प्रदेशात लोकसंख्येचे विकेंद्रीकरण किंवा केंद्रीकरण होऊ शकते. उदाहरणार्थ आपण जर बघितलं तर सायबेरिया या देशाचा अतिविषम जो भाग आहे, तिथं हवामानाच्या प्रदेशामध्ये स्थलांतरित होणाऱ्या नागरिकांना शासनाने विशेष असे भत्ते आणि जीवनावश्यक सुविधा देऊ केल्याने रशियातील सायबेरियाच्या भागामध्ये आता लोकसंख्येचे स्थलांतर होताना आपल्याला दिसते, कारण त्याच्यामध्ये गव्हर्नमेंट पॉलिसीचा उपयोग केलेला आहे. त्याचप्रमाणे जपानच्या लोकसंख्येपैकी जर पाहिलं तर 1/3 लोकसंख्या ही जपानच्या टोकियो या शहरामध्ये राहते. त्यामुळे तेथील सरकारने लोकांना टोकियो सोडण्यासाठी पॉलिसीचा उपयोग केला आहे आणि काय तर टोकियो सोडून दुसरीकडे जाण्यासाठी जपान सरकार लोकांना पैसे देत आहे. पैसे घेऊन लोक टोकियो सोडून इतर स्थलांतरित होताना दिसत आहेत. म्हणजे यामध्ये शासनाच्या विभिन्न अशा पॉलिसीचा उपयोग करून लोकांना स्थलांतरित केलं जातं. म्हणून हा राजकीय घटक आणि शासकीय धोरणे हा एक फॅक्टर किंवा घटक जो आहे तो पॉप्युलेशनच्या डिस्ट्रीब्युशनवरती परिणाम करणारा घटक आहे. फॉर एक्झाम्पल, द गव्हर्नमेंट प्रमोटेड ह्युमन सेटलमेंट इन पार्ट्स ऑफ सायबेरिया बाय गिविंग मोर अपॉर्च्युनिटीज अँड स्पेशल इन्स्टिट्यूट्स. For example, in Japan, the government is giving incentives to people to leave Tokyo, as about 1/3 of Japan population lives in Tokyo. So
आता जे आपण पाहिलं ते सगळं तुम्हाला समजलेलं आहे. त्याच्यानंतर आपण पाहणार आहोत लोकसंख्या बदलाचे घटक, जॉग्राफिकल फॅक्टर्स अफेक्टिंग पॉप्युलेशन डिस्ट्रीब्युशन. अदर फॅक्टर्स आर देअर, म्हणजे तिथं काही अदर फॅक्टर्स पण आहेत. डिस्टन्स फ्रॉम द सी कोस्ट, accessibility, natural harbors, source of energy, navigable rivers or canals, cultural factors, migrant, economic activities, etc. After that, we will see population growth. The population growth or population change refers to the change in number of inhabitants of a territory during a specific period of time. This change may be positive growth or negative decline. म्हणजे आपण लोकसंख्या वाढ बघणार आहे. लोकसंख्या वाढीतील हा बदल म्हणजे या प्रदेशातील रहिवाशांच्या विशिष्ट कालावधीत झालेला बदल असतो. हा बदल सकारात्मक किंवा नकारात्मक असाही असू शकतो. पॉप्युलेशन ऑफ अ region does not remain same, it change. It can be expressed either in terms or absolute numbers or in terms of percentage. Population change in an area is an important indicator of economic development. It can be an indicator of social upliftment. For example, poverty can be reduced if population reduce. म्हणजे आपण बघितलं की हा बदल संख्यात्मक किंवा टक्केवारीच्या स्वरूपात सुद्धा आपल्याला सांगता येतो. आणि लोकसंख्येतील बदल हा आर्थिक विकासाचा एक निर्देशक आहे. सामाजिक उत्थान म्हणून देखील लोकसंख्येच्या बदलाकडे पाहता येतं. उदाहरणार्थ आपण जर बघितलं तर लोकसंख्या कमी असेल तर गरिबीसुद्धा कमी करणं शक्य आहे. कंपोनंट्स ऑफ पॉप्युलेशन चेंज और पॉप्युलेशन ग्रोथ. देर आर 3 कंपोनंट्स ऑफ पॉप्युलेशन चेंज. म्हणजे जन्म, मृत्यू आणि स्थलांतर हे लोकसंख्येच्या बदलातील 3 महत्त्वाचे घटक आहेत. लोकसंख्या बदलातील 3 महत्त्वाचे घटक कुठले आहेत तर ते म्हणजे बर्थ रेट म्हणजे जन्मदर, डेथ रेट म्हणजे मृत्यूदर आणि मायग्रेशन म्हणजे स्थलांतर. यानंतर आपण बघणार आहोत क्रूड बर्थ रेट म्हणजे ढोबळ जन्मदर. द नंबर ऑफ लिव्ह बेबीज बॉर्न पर 1000 ऑफ पॉप्युलेशन पर इयर इन अ region. The population naturally increases if the number of birth is greater than the number of death. एका वर्षात दर 1000 लोकसंख्येमागे जन्माला येणारी जिवंत बालके. उदाहरणार्थ एखाद्या शहरामध्ये 2019 साली 3250 अर्भके जन्माला आली आणि त्यावेळेस त्या शहराची लोकसंख्या 2,23,000 होती. त्यामुळे ढोबळ जन्मदर जो आहे तो आपण खालील सूत्राने काढू शकतो. CBR मतलब क्रूड बर्थ रेट, टोटल नंबर ऑफ लाइव बर्थ्स इन अ ईयर डिवाइडेड बाय टोटल पॉप्युलेशन इन दॅट ईयर मल्टिप्लाय बाय 1000. ढोबळ जन्मदर बरोबर 3250 भागिले 2,23,000 गुणिले 1000 बरोबर 14.57. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण जर बघितलं इन 2019 देअर वेअर 3,250 बर्थ्स इन अ सिटी विथ पॉप्युलेशन ऑफ 2,23,000 देअरफॉर. सो CBR मतलब ढोबळ जन्मदर किंवा क्रूड बर्थ रेट इज इक्वल टू 3,250 मल्टीप्लाय बाय डिवाइडेड बाय 2,23,000 मल्टीप्लाय बाय 1000 इज इक्वल टू 14.57. मतलब देयर वेर 14.57 live births for every 1000 people in the city.
म्हणजे त्यावेळी शहरामध्ये प्रत्येक 1000 लोकसंख्येमागे 14.57 जिवंत अर्भके जन्माला आली. यानंतर आपण बघणार आहोत क्रूड डेथ रेट. क्रूड डेथ रेट मीन्स ढोबळ मृत्यूदर. द नंबर ऑफ डेथ्स per thousand of population per year in a region. Population growth occurs not only by increasing birth rate but also due to decreasing death rate. CDR is equal to total number of deaths in a year divided by total population in that year multiplied by 1000. म्हणजे ढोबळ मृत्यूदर हा देखील जन्मदराप्रमाणेच लोकसंख्येतील बदलात महत्त्वाची भूमिका बजावतो. लोकसंख्येतील वाढ केवळ वाढत्या जन्मदराने नव्हे तर मृत्यूदर कमी होत गेल्यानेही होते. ढोबळ जन्मदराप्रमाणेच ढोबळ मृत्यूदरही विशिष्ट प्रदेशात एका वर्षात दर 1000 लोकसंख्येमागे होणारे मृत्यू याप्रमाणेच सांगितला जातो. यानंतर या ठिकाणी काही देश दिलेले आहेत आणि त्या देशातील क्रूड बर्थ रेट अँड क्रूड डेथ रेट दाखवलेला आहे. फर्स्ट सी हिअर कंट्री स्वीडन एंड क्रूड डेथ बर्थ रेट इज़ 11.5. 2017 का ये जो है दिया हुआ है यहाँ पर, और डेथ रेट है स्वीडन का 9.1. इंडिया 18.1, डेथ रेट 7.2. ग्रीस बर्थ रेट 8.2 तो डेथ रेट है 11.6. चाइना बर्थ रेट 12.4, डेथ रेट है 7.1. USA बर्थ रेट 11.8 और डेथ रेट है 8.5. नाइजर 46.5 बर्थ रेट है और डेथ रेट है 8.5. आपण जर बघितलं तर नायजरमध्ये ढोबळ जन्मदर जो आहे तो खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि त्या मानाने मृत्यूदर कमी आहे. म्हणजे नायजरची लोकसंख्या निश्चितच जास्त असणार आहे, कारण तिथं जन्मदर जास्त आहे आणि त्या मानाने मृत्यूदर मात्र कमी आहे. हाऊ टू कॅल्क्युलेट पॉप्युलेशन ग्रोथ. मग आपण लोकसंख्या वाढ जी आहे ती कशी कॅल्क्युलेट करणार, कशी मोजणार, तर पॉप्युलेशन ग्रोथ इज इक्वल टू प्रेझेंट पॉप्युलेशन मायनस अर्लियर पॉप्युलेशन. म्हणजे लोकसंख्या वाढ बरोबर सध्याची लोकसंख्या वजा आधीची लोकसंख्या. या सूत्रानुसार आपण कितीही वर्षाची लोकसंख्या वाढ काढू शकतो. मग त्याच्यासाठी आपल्याला हे सूत्र वापरायचे. मग पॉप्युलेशन ग्रोथ फॉर्म्युला दिलेला आहे इथं, इज इक्वल टू प्रेझेंट पॉप्युलेशन मायनस अर्लियर पॉप्युलेशन. पॉप्युलेशन ग्रोथ इज इक्वल टू, इथं एक उदाहरण दिलेलं आहे, 135.3 मायनस 121.85. पॉप्युलेशन ग्रोथ इज 13.45. मतलब इफ़ वी डिडक्ट द पॉपुलेशन ऑफ इंडिया इन 2011 तो प्रेजेंट पॉपुलेशन कितनी है इंडिया की, और साथ ही साथ अर्लियर पॉपुलेशन, तो प्रेजेंट पॉपुलेशन है 130.3 करोड़ इन 2018 and 2011 there are 121.85 crore population is there. So 135.3 minus 121.85 इज इक्वल टू पॉप्युलेशन ग्रोथ मिलेगी हमें यहाँ पर. म्हणजे मिळणार आहे आपल्याला आणि ती आहे 13.45. अशा पद्धतीने आपण लोकसंख्येतील वाढ कुठंही कधीही काढू शकतो. आणि त्यानंतर तिसरा घटक आहे तो म्हणजे मायग्रेशन. लोकसंख्या वाढीवरती परिणाम करणारा तिसरा घटक किंवा बदलावरती परिणाम करणारा तिसरा घटक आहे मायग्रेशन, म्हणजे स्थलांतर. अपार्ट फ्रॉम बर्थ अँड डेथ देअर इज अनादर वे बाय विच द पॉप्युलेशन साईज चेंजेस. वेन पीपल मूव फ्रॉम वन प्लेस टू अनादर, द प्लेस they move from is called the place of origin and the place they move to is called the place of
destination, the place of origin shows a decrease in population while the population increases in the place of destination. इथं दोन आकृत्या दाखवलेल्या आहेत. त्यांनी डिक्रीज इन पॉप्युलेशन म्हणजे जो हिरवा इथं गोल दिलेला आहे तिथून द प्लेस ऑफ ओरिजिन येते, म्हणजे इथून लोक स्थलांतरित होत आहेत, मायग्रेशन करत आहेत आणि ते जिथं जातात त्याला म्हणायचं प्लेस ऑफ डेस्टिनेशन, आणि तिथं पॉप्युलेशन इन्क्रीज झालेले आपल्याला दिसून येते. ग्रीनमधून लोक स्थलांतरित होतात आणि रेड गोल जो आहे म्हणजे द प्लेस ऑफ डेस्टिनेशन जे आहे तिथं लोक स्थलांतरित होऊन येतात, त्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला लोकसंख्या वाढलेली दिसून येते. याच्यानंतर आपण लोकसंख्या संक्रमणाचा सिद्धांत बघणार आहोत. त्याला म्हणायचे डेमोग्राफिक ट्रान्झिशन थेरी, म्हणजे लोकसंख्या संक्रमण सिद्धांत. The theory of demographic transition is based on the population trends of a country with time. According to this theory, a country passes through different stages of population growth. The theory in its original form was given by Warren Thompson and Frank W. Notstein. Demographic transition theory can be used to predict the future population of any area. The theory tells us that population of any region changes from high births and high deaths to low births and low deaths. Generally, a country experiences various stages in population growth. It never experiences the same rate of growth of decline. Along with the economic development, tendencies of birth rate and death rate are different. आपण सर्वसाधारणपणे प्रत्येक देशाच्या लोकसंख्या वाढीचे विविध टप्पे अनुभवतो देश तो. प्रत्येक वेळी देशामध्ये उच्च जन्मदर किंवा मृत्यूदरही उच्च राहत नाही, त्यामुळे लोकसंख्या वाढ किंवा घट याचा दर कधीही समान राहत नाही. आर्थिक विकासाबरोबरच जन्मदर आणि मृत्यूदरातही फरक होताना दिसतो. यावर आधारित लोकसंख्या संक्रमण सिद्धांत मांडला गेला आहे आणि लोकसंख्या वाढीचा कल हा संक्रमण सिद्धांताचा पाया आहे. या सिद्धांतानुसार प्रदेश कालानुसार लोकसंख्या वाढीचे विविध टप्पे पार करीत असतो आणि यासाठी काही वर्षांचा कालावधीही लागत असतो. यानंतर आपण लोकसंख्या संक्रमण सिद्धांताची इथं जी वर्गवारी दिलेली आहे किंवा आकृती दिलेली आहे ती पाहणार आहोत. या आकृतीनुसार तुमच्या लक्षात येईल की या ठिकाणी आलेखामधली जी ब्ल्यू लाईन आहे म्हणजे जी निळी रेषा आहे ती आपल्याला बर्थ रेट दाखवते, तर जी ब्लॅक लाईन आहे ती डेथ रेट दाखवते म्हणजे मृत्यूदर आणि जन्मदर. त्याचबरोबर इकडं दर हजारी होणारे जन्म आणि मृत्यू दाखवलेले आहेत. बर्थ रेट अँड डेथ रेट रिप्रेझेंट. त्याचबरोबर टोटल पॉप्युलेशन म्हणजे एकूण लोकसंख्यासुद्धा दाखवलेली आहे. मग आलेखामध्ये या ठिकाणी जे लोकसंख्या वाढीचे विविध टप्पे आहेत त्या टप्प्यांचं एक्सप्लेनेशन किंवा आपण स्पष्टीकरण या आलेखाच्या आधारे करू शकतो. मग पहिला टप्पा आहे अतिशय स्थिर, तर त्याला आपण म्हणणार आहे हाय स्टेशनरी, अर्ली एक्सपांडिंग, लेट एक्सपांडिंग, लो स्टेशनरी आणि डिक्लाइन. म्हणजे अशा प्रकारचे हे लोकसंख्या वाढीचे 5 टप्पे आहेत. अतिशय स्थिर हा पहिला टप्पा आहे. आरंभीच्या काळात विस्तरणारा हा दुसरा टप्पा आहे. नंतरच्या काळात विस्तरणारा हा तिसरा टप्पा आहे.
कमी बदल दर्शवणारा हा चौथा टप्पा आहे, तर शून्य वाढ दर्शविणारा हा चौथा टप्पा आहे, म्हणजे डिक्लाइन. मग आता आपण बघणार आहोत पहिला टप्पा हाय स्टेशनरी, म्हणजे अतिशय स्थिर असा टप्पा. तर या टप्प्यामध्ये काय घडतंय, तुम्ही जर या आकृतीमध्ये बघितलं तर तुमच्या लक्षात येईल, या टप्प्यामध्ये जन्मदर आणि मृत्यूदर दोन्हीही अधिक असल्यामुळे लोकसंख्या वाढ स्थिर आहे. बर्थ रेट अँड डेथ रेट बोथ ऑल्सो हाय, दॅट्स वाय पॉप्युलेशन ग्रोथ इज स्टेबल. मग हे असं काय आहे, तर जन्मदर ही अधिक आहे या ठिकाणी, कारण जास्त मुले असणं हे चांगलं असतं अशी धारणा असते इथल्या लोकांची. या टप्प्यामध्ये देशाची आर्थिक स्थिती पण विकसित नसते. देशाची अर्थव्यवस्था शेती किंवा तत्सम प्राथमिक व्यवसायांवर अवलंबून असते. हे सगळं आपण नंतर बघणार आहोत. पहिलं मी तुम्हाला फक्त आकृतीचं स्पष्टीकरण थोडक्यात सांगते. आपण जर बघितलं तर इथं डेथ रेट आणि बर्थ रेट दोन्ही हाय आहेत, त्यामुळं टोटल जी पॉप्युलेशन आहे ती स्टेबल असलेली आपल्याला दिसून येते. तर दुसऱ्या टप्प्यामध्ये जर आपण बघितलं तर दुसऱ्या टप्प्यामध्ये जन्मदर जो आहे तो स्थिर आहे, मतलब स्टेबल आहे. पण दुसऱ्या टप्प्यामध्ये जर आपण बघितलं तर बर्थ रेट स्टेबल बट डेथ रेट इज व्हेरी लो, म्हणजे डेथ रेट खूप कमी झालेला दिसतो. मृत्यूदरामध्ये खूप झपाट्याने घट झालेली दिसते आणि त्यामुळं काय झालं आहे, तर इथली पॉप्युलेशन ग्रोथसुद्धा हाय झालेली आपल्याला दिसून येते दुसऱ्या टप्प्यामध्ये. तिसरा टप्पा जर आपण बघितला तर तिसऱ्या टप्प्यामध्ये बर्थ रेट कमी झालेला दिसतो, तर मतलब डेथ रेटसुद्धा खूप कमी झालेला दिसतो. मग लोकसंख्या वाढतच असते, कारण जन्मदर हा मृत्यूदरापेक्षा जास्तच आहे, म्हणजे जन्मदर जास्त आहे आणि मृत्यूदर इथं कमी आहे. त्यामुळं या ठिकाणी लोकसंख्या जी आहे ती या ठिकाणी पण वाढत राहते लोकसंख्या, म्हणजे तिचं विस्तार आणि वाढलेलाच आपल्याला वेग वाढलेलाच दिसत असतो लोकसंख्येचा. लोकसंख्या वाढीचा दर जो आहे, म्हणजे दुसऱ्या टप्प्यापेक्षा जर तुलना केली तर दुसऱ्या टप्प्याच्या तुलनेत तिसऱ्या टप्प्यामध्ये लोकसंख्या वाढीचा दर थोडा कमी असलेला आपल्याला दिसून येतो. चौथ्या टप्प्यामध्ये जर आपण गेलो आणि तिथं जर पाहिलं तर तिथं जन्मदर आणखीच कमी झालेला आहे, म्हणजे जन्मदर कमी आहे चौथ्या टप्प्यामध्ये आणि मृत्यूदरही खूप कमी आहे, म्हणजे जन्मदर कमी झाला आहे आणि मृत्यूदरही कमीच झालेला आहे. त्यामुळं या ठिकाणी लोकसंख्येची वाढ जी आहे तिथं वरती जर बघितलं तर ती अगदी कमी प्रमाणात लोकसंख्येची वाढ झालेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर पाचवा जो टप्पा आहे, या टप्प्यामध्ये जन्मदर जो आहे म्हणजे बर्थ रेट जो आहे तो खूप कमी होतो, म्हणजे अगदी डेथ रेटच्या बरोबरीने जन्मदर झालेला आपल्याला म्हणजे बर्थ रेट झालेला आपल्याला दिसून येतो. कधी कधी तर काही देशांमध्ये बर्थ रेट जो आहे तो डेथ रेटच्या पेक्षासुद्धा कमी असतो आणि त्यामुळे लोकसंख्येमध्ये घट होऊ लागते. मग इथं लोकसंख्येची वाढ होत नाही, म्हणून हा ऋणात्मक वाढीचा टप्पा आहे पाचवा टप्पा, म्हणजे त्याला आपण डिक्लाइन म्हणतोय. उदाहरणार्थ स्वीडन फिनलँड या देशांमध्ये हा टप्पा आपल्याला दिसून येतो. मग स्टेज फर्स्ट जी आहे ती आता आपण सविस्तरपणे बघणार आहोत, ती म्हणजे हाय स्टेशनरी किंवा अतिशय स्थिर असा हा जो पहिला टप्पा आहे तो आपण बघणार आहोत. बोथ बर्थ रेट्स अँड डेथ रेट्स आर हाय ड्युरिंग दिस फेज, सो पॉप्युलेशन ग्रोथ इज स्टेबल. मी तुम्हाला पहिलंच सांगितलं की जन्मदर आणि मृत्यूदर दोन्ही अधिक असल्यामुळे लोकसंख्या वाढ या ठिकाणी स्थिर असणार आहे. बर्थ रेट्स आर हाय बिकॉज हॅविंग लॉट्स ऑफ चिल्ड्रन इज कन्सिडर्ड टू बी अ गुड आयडिया. या ठिकाणी जन्मदर अधिक असतो कारण जास्त मुलं असणं ही चांगली असतात अशी धारणा आहे लोकांची. ॲट दिस स्टेज द फायनान्शियल पोझिशन ऑफ द कंट्री इज नॉट डेव्हलप. या टप्प्यात देशाची आर्थिक स्थिती विकसित नसते. इट इज डिपेंडंट ऑन ॲग्रिकल्चर ऑल सिमिलर प्रायमरी ऑक्युपेशन्स. म्हणजे देशाची अर्थव्यवस्था ही शेती किंवा शेतीसारख्याच प्राथमिक व्यवसायांवर अवलंबून असते. पीपल
engaged in secondary and tertiary activities are negligible. म्हणजे तुलनेने द्वितीयक किंवा तृतीयक व्यवसायांचे प्रमाण या ठिकाणी कमी असते. त्याचबरोबर एज्युकेशनल अपॉर्च्युनिटीज आर लिमिटेड, म्हणजे शैक्षणिक सुविधा मर्यादित असतात. फर्टिलिटी रेट्स आर हाय, फॅमिलीज आर बिग, प्रजनन दर अधिक असतो आणि कुटुंब जी असतात ती मोठी असतात. सायन्स अँड टेक्नॉलॉजी आर नॉट डेव्हलप, म्हणजे विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा विकास झालेला नसतो. लो सॅनिटायझेशन, हाय अक्युरन्स ऑफ कॉन्टिजियस डिसीजेस, लॅक ऑफ मेडिकल फॅसिलिटीज अँड मेलन्यूट्रिशन आर रिस्पॉन्सिबल फॉर हाय डेथ रेट्स. स्वच्छतेचा अभाव, वैद्यकीय सुविधांचा अभाव, संसर्गजन्य रोगांचा जास्त प्रादुर्भाव तसेच कुपोषण यामुळे या ठिकाणचा मृत्यूदरही जास्त असतो. सद्यस्थितीत कोणताही देश याच टप्प्यात राहिलेला नाही. फॉर एक्झाम्पल, ॲट प्रेझेंट नो कंट्री फॉल्स इन दिस कॅटेगरी. सेकंड स्टेज म्हणजे दुसरा टप्पा आहे अर्ली एक्सपांडिंग, मीन्स आरंभीच्या काळामध्ये विस्तारणारा टप्पा. विज्ञानाचा प्रसार व तंत्रज्ञानाच्या विकासामुळे इन दिस स्टेज डिक्लाइन इन मॉर्टॅलिटी बट द बर्थ रेट इज कॉन्स्टंट. As a result, the population growth rapidly. Production in agriculture and industry increases. Efforts to control the population are launched. Transportation network increases. Empowerment in sanitization and health condition leads to decline in mortality. त्यांनी काय सांगितलं की विज्ञान तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे वैद्यकीय आणि आरोग्यविषयक सेवांचा विस्तार झालेला दिसून येतो. रोगराईवर मात करण्यासाठी आणि त्यांना नियंत्रित करण्यासाठी प्रयत्न सुरू झालेले असतात. त्यामुळे मृत्यूदरामध्ये घट होते पण जन्मदर स्थिर असतो. त्यामुळे लोकसंख्या ही झपाट्याने वाढत जाते. शेती व उद्योगातील उत्पादन वाढते. वाहतूक व्यवस्थित वाढ होत जाते. लोकसंख्या नियंत्रणासाठीचे प्रयत्न सुरू केले जातात. अधिक लोकसंख्या असणारे विकसनशील देश सध्या या टप्प्यातून जात आहेत. There is a big gap between fertility and mortality rate. The development countries with high population are currently undergoing this phase. This stage is also known as the population explosion phase, as it has the highest growth rate. For example, countries like Congo, Bangladesh, Uganda, Niger, etc. are presently in this stage. आपण जर बघितलं दुसरा टप्पा आहे तो म्हणजे आरंभीच्या काळात विस्तारणारा टप्पा आहे. तर यामध्ये आपण बघितलं की लोकसंख्येची वाढ झपाट्याने होत असते आणि या टप्प्याला त्यामुळं लोकसंख्येचं विस्फोट टप्पा असं सुद्धा म्हणतात. लोकसंख्येचा विस्फोट टप्पा असेही म्हणतात. मग यामध्ये विभिन्न देश येतात. उदाहरणार्थ कांगो असेल, बांगलादेश असेल, नायजर असेल, युगांडा असेल, हे देश या दुसऱ्या टप्प्यामध्ये येताना आपल्याला दिसतात. यानंतर थर्ड स्टेज इज देअर लेट एक्सपांडिंग, म्हणजे नंतरच्या काळात विस्तारणारा हा टप्पा आहे. इन दिस स्टेज द फर्टिलिटी अँड मॉर्टॅलिटी डिक्लाइन. Simultaneously, the population either remains stable or increased with a slow pace. But the population is still growing because birth rates are higher than death rates. As the progress of the country is accelerating, the income of the people of the country is above the subsistence level. Their standard of living is elevated. Poverty is decreasing. Use of technology is seen to expand. Secondary and tertiary activities expand. Education level of the population also increase. People now know the importance of family planning. Family size reduces. For example, China and India. आपण जर बघितलं तर तिसरा टप्पा हा नंतरच्या काळात विस्तारणारा टप्पा आपण बघितला. यामध्ये आपण बघितलं की कमी झालेला मृत्यूदर आणखीनच कमी होत असतो. तसेच जन्मदरही कमी होऊ लागतो. त्यामुळे लोकसंख्या वाढीचा दर हा कमी होतो पण लोकसंख्या वाढतच असते. कारण जन्मदर हा मृत्यूदरापेक्षा अधिक असतो.
देशाच्या प्रगतीचा वेग वाढत असल्याने देशातील लोकांचे उत्पन्न उदरनिर्वाहासाठी लागणाऱ्या उत्पन्नापेक्षा जास्त असते. त्यांचे राहणीमान उंचावलेले असते. त्याचबरोबर गरिबी कमी होत असते. तंत्रज्ञानाचा विस्तार आणि उपयोग वाढलेला दिसतो. द्वितीयक आणि तृतीयक व्यवसायांचा विस्तार झालेला असतो. लोकसंख्येची शैक्षणिक पातळी उंचावलेली असते. कुटुंब नियोजनाचे महत्त्व लोकांना समजलेलं असतं. कुटुंबाचा आकारसुद्धा लहान होतो. ते देश या टप्प्यात येतात. जे देश विकसनशील टप्प्याकडून विकसित टप्प्याकडे जात असतात. उदाहरणार्थ चीन आहे, भारत आहे. यानंतर आपण बघणार आहोत लो स्टेशनरी म्हणजे कमी बदल दर्शवणारा हा चौथा टप्पा आहे. द स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग इज व्हेरी हाय. The economic condition of the country and the economic status of the citizens improves a lot. The death rate is also very low as the best medical facilities are available. Epidemics like cholera, plague, etc. have been eliminated. People are health conscious. म्हणजे या टप्प्यात तिसऱ्या टप्प्यातील जन्मदर आणखीनच कमी झालेला असल्याने राहणीमान उंचावतं. देशाची आर्थिक स्थिती आणि नागरिकांचीही आर्थिक स्थिती अधिक सुधारलेली असते. त्याचबरोबर द्वितीयक आणि तृतीयक व्यवसायांचा वाटा प्राथमिकपेक्षा खूपच अधिक असतो. मृत्यूदरही कमी असतो कारण उच्चतम वैद्यकीय सुविधा उपलब्ध असतात. पटकी, प्लेग यासारख्या साथीच्या रोगांचा नायनाट झालेला असतो. त्याचबरोबर लोक आरोग्याबद्दल जागरूक झालेले असतात. त्यानंतर द बर्थ रेट इज नॉट लेस दॅन द डेथ रेट बट इज ऑलमोस्ट द सेम. देअरफॉर पॉप्युलेशन ग्रोथ इज मिनिमल. फॉर एक्झाम्पल डेव्हलप्ड कंट्रीज लाईक USA आर गोईंग थ्रू दिस फेज. जन्मदर मृत्यूदरापेक्षा कमी झालेला नसतो पण जवळजवळ सारखाच असतो. ऑलमोस्ट सेम म्हटले. त्यामुळे लोकसंख्या वृद्धी अत्यल्प असते. उदाहरणार्थ अमेरिकेची संयुक्त संस्थाने, युरोपियन देश हे या टप्प्यातून जात असताना आपल्याला दिसून येतात. यानंतर नंबर 5 स्टेज इज डिक्लेनिंग. म्हणजे पाचवा टप्पा जो आहे तो आहे ऋणात्मक वाढीचा टप्पा आणि हा वाढीच्या टप्प्यातील शेवटचा टप्पा आहे. यामध्ये द बर्थ रेट इज व्हेरी लो अँड ऑलमोस्ट इक्वल्स द डेथ रेट. पॉप्युलेशन ग्रोथ इज मिनिमल ऑर इन सम कंट्रीज could be negative. The population may be reduced because of higher mortality. In such countries, the number of children is very low and the elderly are very high. Standard of living is very high. जर आपण या पाचव्या टप्प्यामध्ये बघितलं तर जन्मदर खूप कमी होऊन मृत्यूदराशी समानच झालेला असतो. लोकसंख्या वाढ अत्यल्प असते किंवा काही देशांमध्ये जन्मदर हा मृत्यूदरापेक्षा कमी होऊन लोकसंख्येत घट होऊ लागते. अशा देशामध्ये बालकांची संख्या कमी असते आणि वृद्धांची संख्या अधिक असते. राहणीमान उंचावलेले असतं. देशाची व नागरिकांची आर्थिक स्थिती जी असते ती उत्तम असते. त्याचबरोबर द इकॉनॉमिक कंडिशन ऑफ द कंट्री अँड द सिटिझन्स इज व्हेरी गुड. टेरिटरी ॲक्टिव्हिटीज कॉन्ट्रीब्यूट द मोस्ट टू द इकॉनॉमी. हाय क्वालिटी ऑफ एज्युकेशनल and medical facilities are available. Healthy environment and pleasant life is preferred. For example, Sweden, Finland, etc. म्हणजे राहणीमान उंचावलेलं असतं. देशाची नागरिकांची आर्थिक स्थिती सुधारलेली असते. तृतीयक व्यवसायाचं प्रमाण या टप्प्यामध्ये सर्वाधिक असतं. शैक्षणिक व वैद्यकीय सेवा उच्च दर्जाच्या असतात. आरोग्य, पर्यावरण व आनंददायी जीवनाबाबत आग्रह असतो. उदाहरणार्थ या टप्प्यातून जाणारे देश आहेत स्वीडन, फिनलँड इत्यादी. आणि आपण जर बघितलं तर चौथ्या आणि पाचव्या टप्प्यातील जे देश आहेत त्यांना विभिन्न समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. द प्रॉब्लेम्स फेस्ड बाय कंट्रीज इन स्टेज 4 अँड स्टेज 5. कुठल्या त्या समस्या आहेत तर रिसोर्सेस, unrest, shortage of working population,
a rise and dependency ratio, high rate of immigration, rising conflicts, decline in military strength, closure of पब्लिक सर्व्हिसेस. हे काही घटक आहेत जे 5व्या आणि 4थ्या टप्प्यांमधल्या लोकांसाठी समस्या ठरत आहे. अशा पद्धतीने आज आपण हा आपला लोकसंख्या वाढीचा पार्ट फर्स्टचा जो शेवटचा भाग होता तो इथं संपवलेला आहे आणि या ठिकाणी लेसन किंवा पाठ समाप्त होतो आहे.